नमस्कार मुलांनो, आता आपला जो प्रश्न दिलेला आपल्याला क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी आणि इन्स्क्राइब्ड केलेले एक सर्कल दिले विथ सेंटर ओ. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ अँगल ए ओ बी प्लस अँगल सी ओ डी. बघा बाळांनो, अँगल ए ओ बी प्लस अँगल सी ओ डी ह्या दोन आणि ह्या दोन असे चार कोणांच्या मापांची बेरीज काढायची आपल्याला. ओके, तर पूर्णपणे पहिल्यांदा आपल्याला प्रॉपर्टीज माहीत पाहिजेत. कोणत्या? टँजेंट सेगमेंट. फॉर एक्झाम्पल बा ए पी कॉन्ग्रंट ए एस हे दोन्ही सेगमेंट इक्वल आहेत. जसं ह्या साईडला इक्वल आहेत तसं फ्रॉम बी पासून जे टँजेंट सेगमेंट काढलेले आहेत ते इक्वल आहेत. सी पासून सी आर सी क्यू कॉन्ग्रंट आहेत अँड डी आर कॉन्ग्रंट सेगमेंट डी एस. ओके, आता आपण 1 2 3 4 5 6 7 8 अँगल आहेत. 8 अँगलला आपण आकडे देऊया एक काही. तर हा सेंटरचं जे नाव आहे थोडंसं साईडला घेऊया. ए बी सी डी ई एफ जी अँड एच अँगलला नाव दिले. एक कुठल्या अँगलचं नाव आहे तर अँगल एस ओ ए. बीचं अँगलचं नाव काय? अँगल ए ओ पी. तर बाळा हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट देऊया. दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दिल्यानंतर ए आणि बी हे दोन्ही अँगल आपल्याला कॉन्ग्रंट मिळतील. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट द्यायला पाहिजेत. दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट द्यायचे असतील तर आपल्याला दोन ट्रायंगलचे 3 पॉईंट कॉन्ग्रंट दिले पाहिजेत. 3 पॉईंट कॉन्ग्रंट द्यायचं तर आता आपल्याला काय काय दिलं पाहिजे बा? एस 90 दिलाय, पी 90 दिलाय. गिव्ह रिझन. रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजेंट म्हणजे एस 90 पी 90. ए एस इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए पी अँड सेगमेंट ओ ए इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट ओ ए. म्हणजे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले. दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील तर दोन अँगल कॉन्ग्रंट मिळतील. जसं आपल्याला ए आणि बी कॉन्ग्रंट मिळेल त्या पद्धतीने सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल सी कॉन्ग्रंट अँगल डी, अँगल ई कॉन्ग्रंट अँगल एफ अँड अँगल जी इज कॉन्ग्रंट टू अँगल एच. ह्या चारही पेअर आपल्याला कॉन्ग्रंटचे मिळतात बाळांनो. एक प्रूव्ह केल्यानंतर दुसऱ्या प्रूव्ह करायची काही गरज नाही. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट म्हणाय डायरेक्ट बाळांनो. तर आता आपण काय करूया? इन अ सर्कल विथ सेंटर ओ म्हणजेच ओ केंद्र असलेल्या सर्कलमध्ये सेगमेंट ओ एस इज परपेंडिक्युलर tangent AD. OS is perpendicular tangent AD and segment OP perpendicular tangent AB. Therefore, angle S is congruent is equal to angle P. Angle S is equal to P is equal to 90. Statement number 1. बाळांनो, टँजेंट सेगमेंट. आता दोन्ही अँगल आपण कॉन्ग्रंट दिलं इच 90 डिग्री. दोन ट्रायंगल घेऊयात आपण. इन ट्रायंगल वरचा ट्रायंगल कोणता? एस ओ ए अँड ट्रायंगल पी ओ ए. दोन ट्रायंगल मध्ये अँगल एस इज कॉन्ग्रंट टू अँगल पी from 1.
नंतर आपल्याला दोन ट्रायंगलमध्ये बाळांनो 90चा घेतला, टेंजंट सेगमेंट घेऊया, कॉमन साईड घ्या किंवा रेडियस घेतले असते तरी चाललं असतं. म्हणजे आपल्याला हा हे दोन ट्रायंगल जे आहेत यस 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 न सुद्धा आपल्याला कॉन्ग्रंट देता आले असते. सेगमेंट OA is congruent to segment OA, give region common angle. Segment रेडियस दिली तरी चालते, रेडियस ऑफ द सेम सर्कल म्हणा किंवा टँजंट सेगमेंट म्हटलं तरी चालते, कोणताही दोन्ही पैकी घ्या. OS घेऊया आपण. OS is congruent to segment OP, give region radius of same circle. Therefore triangle SOA is congruent to triangle POA, give region hypotenuse side theorem. हायपोटेनस साइड थेरम न दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले. दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाल्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात बाळांनो. अँगल कोणता SOA, अँगल SOA इज कॉन्ग्रंट टू अँगल POA. SOA congruent angle POA give region corresponding angles of congruent triangle. Therefore SOA is congruent to angle POA means angle A is equal to angle B number 1. सॉरी एक दिलेला आपण 2 देऊया. Similarly we can prove that. Similarly we can prove that काय देणार बाळांनो आता आपण अँगल C इज इक्वल टू D, अँगल E is equal to angle F, angle G is equal to angle H. Number 3 from 2 and 3. आता 2 आणि 3 वरून काय करायचं बाळांनो, तर आता सर्वांची बेरीज करूया. सर्वांची बेरीज किती येणार 360. एंगल A प्लस एंगल B प्लस एंगल C प्लस एंगल D प्लस एंगल E प्लस एंगल F प्लस एंगल G प्लस एंगल H इज इक्वल टू 360. आता हे दोघं इक्वल आहेत. ओके, मग आता त्यांच्यातून आपल्याला कोण घ्यायचं बा, आपल्याला विचारलाय कोणता अँगल, तर AOB विचारलेला आहे. मग आता AOB मध्ये आपल्याला B आणि C चा उपयोग होणार आहे. मग AB कॉन्ग्रंट आहे तर A सोडून 2B घ्यायचा. का A आणि B कॉन्ग्रंट आहेत, मग दोघांची बेरीज म्हणजे एकाची दुप्पट, कारण दोघेही कॉन्ग्रंट आहेत. प्लस B चा उपयोग झाला, C चा उपयोग पाहिजे, मग C आणि D दोघेही इक्वल आहेत. मग आता आपण काय करायचं, C चा अँगल घ्यायचं, C घ्यायचं आहे म्हटल्यानंतर D कट करा, D च्या ऐवजी C टाकला, मग अँगल C प्लस अँगल C मीन्स 2 अँगल C प्लस अँगल COD, अँगल COD म्हणजे FG घ्यायचं आहे. F म्हणजे 2 अँगल F प्लस 2 अँगल G इज इक्वल टू 360 डिग्री. सर्वांच्यातून 2 कॉमन काढला,
अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल एफ प्लस अँगल जी इज इक्वल टू 360. 2 न गुणलेला एक ब्रॅकेटला जाऊन काय केलं, डिवाइड करूया बाळांनो. म्हणजे अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल एफ प्लस अँगल जी इज इक्वल टू 360/2. 2 न गुणलेलं होतं, जाऊन भागलं. ह्या दोघांचं नाव आणि ह्या दोघांचं नाव बी प्लस सी. बी प्लस सी मीन्स अँगल ए ओ बी, अँगल ए ओ बी प्लस एफ प्लस जी. एफ प्लस जी मीन्स अँगल सी ओ डी, अँगल सी ओ डी इज इक्वल टू 180 डिग्री. बाळांनो, जे गणित झालेलं आहे आता आपलं, ते काळजीपूर्वक अगदी अर्थानिशी एकच गणित करा. जास्त गणित केल्यानंतर संपूर्ण अभ्यास होतो असं नाही. जे करणार जे गणित आहे ते व्यवस्थित करा, म्हणजे त्याचा आधार घेऊन तुम्हाला इतर गणिताने भरपूर सुटतात बाळांनो. जो पॉईंट करणार आहे तो परफेक्ट करा. हे गणित असं करायचं की पुन्हा आयुष्यभर आपल्या आठवणीतून गेलं नाही पाहिजे. ओके, त्यासाठी आपल्याला काय काय पाठांतर पाहिजे होतं. टँजंट सेगमेंट पाहिजे होतं. रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट, ही प्रॉपर्टीज माहीत पाहिजे. टँजंट सेगमेंट म्हणजे आपल्याला हे जे काही दिलेलं पॉईंट आहे ते संपूर्ण पॉईंट, थेरम, प्रॉपर्टीज पाठांतर पाहिजेत. ओके, आणि टेक्निकली अभ्यास करा, पाठ करू नका काय. ओके, थँक्यू बाळांनो.